माझं नाव प्रणाली आणि आज मी एका विषयावर बोलणार आहे, सोशल मीडिया. तर सोशल मीडिया काय? आपण सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत नेहमी मोबाईल बघत असतो. सकाळी उठताना आपण हातात मोबाईल घेतो अगोदर, त्याच्यानंतर आपल्या दिवसाची सुरुवात करतो. रात्री झोपतानाही आपण तसंच करतो. तर सोशल मीडियाचे ज्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात, जसं की त्याचप्रमाणे सोशल मीडियाच्या पण आहेत. सोशल मीडिया चांगलंही आहे कारण खूप लोकांना करिअरसाठी एक प्लॅटफॉर्म मिळतो, आपलं टॅलेंट शो करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म मिळतो आणि त्याचे खूप सारे फायदे आहेत की आपण इतर लोकांशी कनेक्ट होऊ शकतो. सोशल मीडिया जसं की यूट्यूब, इंस्टाग्राम, ट्विटर, टेलिग्राम, लांब लांबच्या लोकांपर्यंत आपण कनेक्ट होऊ शकतो. पण त्याचप्रमाणे त्याचे थोडे नुकसानही आहेत, जसं की आपण आपल्याच लोकांपासून दूर होतो. आपण लांबच्या लोकांशी तर कॉन्टॅक्टमध्ये राहतो, पण आपल्या अवतीभोवती काय चालू आहे हे आपल्याला माहीत नसतं, कारण आपण तेवढा वेळ त्या फोनमध्ये घालवतो. तर मला आता तुम्ही सांगा, तुम्ही सोशल मीडियावर किती वेळ घालवता तुम्ही? 4-5 तास. तर आपण दिवसाचे 4-5 तास फक्त सोशल मीडिया बघण्यातच घालवतो. आधी जेव्हा सोशल मीडिया नव्हता तेव्हा अनेक लोक आपला फ्री वेळ पुस्तक वाचण्यामध्ये, गाणे ऐकण्यामध्ये, काहीतरी नवीन गोष्टी शिकण्यामध्ये, करण्यामध्ये घालवत होते. पण आता तसं नसतं. आपण तासनतास एकाच प्लॅटफॉर्मवर स्क्रोलिंग करत असतो, नवनवीन व्हिडिओज पाहत असतो. पण त्याचा आपल्या बुद्धीवर, त्याचा आपल्या मेमरी सिस्टमवर काय परिणाम होतो हे आपल्याला आधी नाही कळत. पण जेव्हा आपला जो स्क्रीन टाईम आहे तो 2 तासापेक्षा जास्त होतो तेव्हा आपल्याला कळतं की आपण किती वेळ एका व्हिडिओच्या मागे घालवतो आहे. तर ते आपण आता बघतो, ऑस्ट्रेलियामध्ये 16 वर्षाच्या खाली मुलांसाठी सोशल मीडिया बॅन केलं. तर मला असं वाटतं की आपल्या इंडियामध्ये पण तसं केलं पाहिजे, कारण लहान मुलांचं जे एज असतं त्यामध्ये त्यांना नवीन नवीन गोष्टी शिकण्याची फार उत्सुकता असते आणि जर ते सोशल मीडिया वगैरे ह्या गोष्टी बघत राहिले तर त्यांच्या मनावर वेगळे परिणाम होतात. नको त्या गोष्टी मुलं त्याच्यातनं पाहत असतात यूट्यूबवर, इंस्टाग्रामवर, आणि त्यांचं अभ्यासावरचं लक्ष कमी होतं. या सगळ्या गोष्टी सोशल मीडिया आपल्यावर परिणाम करत असतं. चष्मा लागतो वापस लहान मुलांना एवढ्या लहान वयामध्ये. प्रत्येक वेळेस सोशल मीडियामुळे वाईटच घडतं असं नाही, तर त्याच्या चांगल्या बाजूही असतात. जसं की सोशल मीडियामुळे जग आपल्या जवळ आलं आहे. आपल्याला घरी बसल्या बसल्या दुसऱ्या देशात काय घडतं आहे, दुसऱ्या देशात काय चालू आहे याची माहिती आपल्याला घरी बसल्या बसल्या मिळते. जसं की आता आणि आपण शॉपिंग वगैरेसुद्धा ऑनलाईन सोशल मीडियावरच आपल्याला खूप साऱ्या नवीन नवीन प्रोडक्ट्सचे आपल्याला मिळतात. तर त्यामुळे आपल्याला त्याचा फायदा होतो की ही गोष्ट आपल्यासाठी चांगली आहे की नाही हे आपल्याला अगोदरच कळतं, कारण की कोणीतरी वापरलेलं असतं आणि तो त्याचे सजेशन सांगत असतो. तर त्यामुळे त्याचा आपल्याला फायदा होतो. आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत, जसं की आपले सोशल मीडिया थ्रू नवीन नवीन मित्रमैत्रिणी बनतात, ज्यांच्यामुळे आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. कुठला नवीन पिक्चर आला आहे ते पाहायला जाण्यासाठी कुठे बाहेर नाही जावं लागत, तर तो आपण आपल्या फोनमध्ये, लॅपटॉपमध्ये बघू शकतो. पुस्तकं वाचू शकतो, न्यूजपेपर वाचू शकतो. म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला फिजिकली कोणतं ॲक्शन नाही करावं लागत की जा मार्केटमध्ये कोणतं पुस्तक नवीन विकत घ्या किंवा न्यूजपेपर वगैरे. तर ह्या अशा काही गोष्टी असतात ज्या सोशल मीडियामुळे आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात. तर मला चांगलं वाटलं तुमच्यासोबत बोलून. धन्यवाद.